लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण ही दुनिया खूप विचित्र आहे. जे अपयशी होतात किंवा जे अयशस्वी राहतात त्यांच्यावर लोक हसतात आणि जे यशस्वी होतात त्यांच्यावर लोक जळतात. नमस्कार. एका राज्यात राजसभा भरली होती. त्याच्यामध्ये राजाचे मंत्री, पंडित, खूप विद्वान लोक बसलेली होती आणि हिवाळ्याचे दिवस असल्यामुळं राजसभा दरबारात न बसता बाहेर उन्हामध्ये सर्वजण बसले होते. तेव्हा तिथे गर्दीतून एक माणूस समोर आला आणि तो म्हणाला, मला राजाला भेटायचं आहे. त्याने राजाची परवानगी मागितली. राजाने त्याला परवानगी दिली. तो राजाजवळ गेला आणि म्हणाला, महाराज, माझ्याकडं 2 वस्तू आहेत, अगदी सेम, काहीच फरक नाही. आणि त्या 2 वस्तूमध्ये एक हिरा आहे आणि एक काच आहे. मला बघायचं आहे तुमच्या नगरामध्ये कोण विद्वान आहे की नाही. मी खूप साऱ्या राज्यामध्ये फिरलो, पण आत्तापर्यंत कोणालाच त्यामधला फरक कळाला नाही. तेव्हा राजाने ही गोष्ट मान्य केली आणि त्याने 2 वस्तू राजाच्या हातात दिल्या. एक हिरा होता आणि दुसरा काच होता. त्याच्यामधला हिरा कुठला हे ओळखायचं होतं, पण त्याने एक अट घातली. त्याने सांगितलं, जर तुम्ही हिरा ओळखला तर हा हिरा मी तुम्हाला देऊन टाकेन, आणि जर तुम्हाला तो हिरा ओळखता आला नाही तर तुम्हाला त्या हिऱ्या एवढी किंमत मला द्यावी लागेल. ते राजाने मान्य केले. ते दोन्ही वस्तू त्याने आपल्या हातामध्ये घेतल्या, बघितल्या. त्याच्यामधला काहीच फरक कळत नव्हता. राजसभेमधल्या सर्वांनी ते 2 वस्तू हातामध्ये घेऊन बघितल्या. कोणालाही त्या 2 वस्तूमधला फरक कळत नव्हता. आणि काही जण, आपण जर हिरा सांगितला आणि तो जर काच निघाला तर राजा आपल्याला शिक्षा करेल, या भीतीनं काही सांगत नव्हते. तेवढ्यात त्या गर्दीतून एक आंधळा माणूस पुढे आला आणि त्याने राजाला विनंती केली की, राजासाहेब, मी यातला हिरा कुठला हे ओळखून सांगू का? तेव्हा राजाने त्याला परवानगी दिली. त्या माणसाने दोन्ही वस्तू हातामध्ये घेतल्या आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यातला हिरा कुठला हे सांगितलं. ते उत्तर अगदी बरोबर होतं. ठरल्याप्रमाणे त्या माणसाने तो हिरा त्या राजाला दान केला. त्या अनमोल हिऱ्याला संग्रहित करण्याची तयारी सुरू झाली. तेवढ्यात राजाने त्या आंधळ्या माणसाला विचारलं की, बाबा, तुम्ही दिसत नसतानाही या दोन्हीमधला हिरा कोणता हे कसं ओळखलं? तेव्हा त्या माणसाने सांगितलं की, आपण उन्हामध्ये आहोत, त्याच्यामुळे जो या उन्हामुळे गरम झाला ती म्हणजे काच, आणि जे एवढ्या उन्हातही गरम झाला नाही तो म्हणजे हिरा. ते ऐकून राजाला खूप आनंद झाला. मित्रांनो, आपल्याला या गोष्टीतून हे सार मिळतं की आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून रागावत असतो किंवा जवळच्यांची, नातेवाईकांची मन दुखावत असतो. त्यामुळे आपल्यापासून मित्र, नातेवाईक लांब होत जातात. जो माणूस खूप वाईट परिस्थितीतही आपलं डोकं शांत ठेवतो तोच खरा हिरा. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण एक संकल्प करूया. आपण कितीही वाईट प्रसंग आला तरी शांत डोक्याने विचार करून मगच बोलू. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा. आणि अशाच सुंदर सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.